स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय। या स्पर्धेकरिता खूप सारी मेहनत कांदळी ग्रामस्थांच्या वतीने आपण पाहतोय। मुख्य व्यासपीठावरती माजी उपसरपंच सन्माननीय रवींद्र पष्टे साहेब त्यांच्या समेत आपण पाहतोय जगदीश पष्टे यांच्या माध्यमातून आज या स्पर्धेकरिता आणि टीम कांदळी संघासाठी कॅप स्पॉन्सरशिप झाल्या, ते देखील या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत। त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। मॅच सुरू झाली आहे। भातसाई स्पोर्ट्स भातसाई विपक्ष आवाज भिन्नार शहापूर तालुका विरुद्ध भिवंडी तालुका अशी लढत आपल्या भेटीला येईल। दोन्ही संघांचा विचार केला तर बलाढ्य शाही नामवंत गुणवंत असे दोन संघ आमने सामने आहेत। एक बाजूने निश्चित विचार केला तर आपण पाहतोय कल्पेश जाधव टेनिस क्रिकेटच्या पटलावरचे एक मोठं नाव, आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय प्रणव भोईर जो नुकताच आपण पाहतोय या भिवंडी ग्रामीण मधील एक चर्चेत राहणारा खेळाडू आहे। सिटी क्रॅक फॉर्मॅट मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिला। मॅगी 11 संघामधून त्याला खेळताना पण नेहमीच पाहिलंय, मात्र चांगली जुगलबंदी चांगले बॅटल आपल्याला रंगताना पाहायला मिळेल। भिन्नार विपक्ष भातसाई। चला मॅच सुरू करा। पंचांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्या। मॅच ला इथून मात्र सुरुवात होते। दोन्ही टीम्सला विनंती आहे की आपला 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये दाखल करा। तर जाऊयात मैदानाकडे। मॅचला इथून मात्र शुभारंभ होताना आपण पाहतोय भातसाई स्पोर्ट्स भातसाई विपक्ष आवाज भिन्नार अशी लढत आपल्या भेटीला येते। योगेश टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे। मॅचला इथून मात्र सुरुवात होताना आपण पाहू शकाल एक चांगली मॅच आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर अमर स्पोर्ट्स कासने संघाचा बोलबाला राहिला, आपलं अस्तित्व कायम राखून ठेवले या स्पर्धेमध्ये। मॅच काही क्षणांमध्ये इथून मात्र सुरुवात होईल, मात्र इथून आपण पाहतोय चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी आहे। त्याचमुळे टीम भिन्नार संघाला 2 धावांची पेनल्टी देखील दिली जाईल। ज्यावेळेला फर्स्ट ओव्हर कंप्लीट होईल त्यावेळेला या 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या जातील। मॅचला इथून सुरुवात होताना आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कल्पेश जाधव आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय अनिकेतला। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। तर गोलंदाजी ट्रॅक वरती प्रणवला पाहू शकाल आपण। इथून मॅच सुरुवात होते। पॉवर प्लेचं षटक आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 4 ओव्हरची मॅच आहे। पॉवर प्लेचं पहिलं P1चं षटक टाकण्याकरिता प्रणव भोईर। इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील। मॅच ऑन। पहिला बॉल राईट आर्म अराउंड द विकेटने। पहिलाच बॉल अकुटपाचा पुल सक्सेसफुल। कल्पेश जाधवने पहिल्याच बॉल वरती लगावलाय षटकार। षटकाराने टीमचं खातं खोललंय। 6 धावा धावफलकावरती। टप्पाचा होता प्रणवचा आणि कल्पेश जाधवचा विचार केला तर चालू हंगामामध्ये अतिशय घातक फलंदाज म्हणून चर्चेत राहिलाय। इनफॉर्म फलंदाज आहे। 6 धावा पहिल्याच बॉलवरती षटकार प्रणवला त्याने लगावलाय। ज्यावेळेला मात्र आत्मविश्वासाचा हा षटकार आपण पाहिला
धावसंख्या 6 वरती आहे. प्रणव इथून त्याच्या गुणवत्तेचा वापर करेल का? अनेक स्पर्धा या खेळाडूने देखील गाजवल्यात, त्यामुळे ही लढाई आहे ना खऱ्या अर्थानं बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिग 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 षटकार आणि त्यानंतर नोचा इशारा. 6+1 एकंदरीत 7 धावा. रीडचा आहे. सलगच्या 2 बॉलवरती 2 षटकार. घातक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आक्रमक पवित्र हाती घेऊन बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. षटकारांची हॅट्रिक इथे पूर्ण केली जाईल का? राऊंड द विकेट. पुढचा बॉल प्रणव घेऊन जात आहेत. यावेळेला मात्र फुल्लर लेनचा बॉल ऑन साईडला टर्न केला. बॉलला मिडऑर मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव इथे आली आहे. एक धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर ते पाहू शकाल 14 धावा. आवाज भिन्नार असंग देखील नामवंत आहे. बलाढ्यशाही आहे आणि चालू हंगामामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला, परंतु आज या सामन्यामध्ये अनेक खेळाडू त्यांचे अनुपस्थित आहेत. धावसंख्या 14 वरती आहे. पुढचा बॉल प्रणवचा सामना करेल अनिकेत. आडव्या बॅटने प्रहार करायचा होता. चेंडूवरची नजर हटवली. कटर बॉलचा वापर केला गोलंदाज प्रणवनं. डॉट बॉल इथे आलाय. धावसंख्या 14 वरती असताना पहा थोडीशी सुरुवात खराब झाली होती प्रणवची, परंतु त्यानंतर पलटवार पाहायला मिळाला. कौशल्य गुणवत्ता ही तुमच्याकडे राहते आणि त्याचा योग्य वापर करणं देखील तितकंच गरजेचं आहे. प्रणवने तेच केलंय. सुरुवातीला थोडासा महागडा ठरला, त्यानंतर त्याच्या बुद्धीचा वापर करत गुणवत्तेचा वापर करत डॉट बॉल घेतोय. पुढचा बॉल क्रॉस दी लाईनने खेळायचं होतं. इथे देखील पाहिलं तर डॉट बॉल आलाय. ही खासियत या गोलंदाजाची. 14 धावा धावफलकावरती. कल्पेश नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. थोडासा कानमंत्र देताना आपण त्यांना पाहतोय. अनिकेत संघर्ष करताना पाहायला मिळतात. धावसंख्या 14 वरती आहे. चेंडू क्रमांक आतापर्यंत पाहतोय आपण 4चा खेळ पूर्ण झालाय. 2 बॉलचा खेळ अजून देखील शेष आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने पुढचा बॉल अनिकेत करिता. या बेला बॅटने ऑन साईडला खेळलाय. खूप दूरवरती क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र बॉलला अडवलंय चांगल्या पद्धतीनं. 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. एकंदरीत 16 धावा. चेंडू क्रमांक 5चा खेळ संपन्न झालाय. अनेक खेळाडू आज अनुपस्थित असून देखील हा संघ अगदी वेळेमध्ये उपस्थित राहिलाय. भिन्नार संघाचा विशेष आपण कौतुक करूयात. 16 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल सामना करेल अनिकेत. अंतिम बॉल काय रणनीती असेल फलंदाजाची? स्ट्राइक रोटेट की मोठा फटका? अकुट टप्प्याचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. एसटी रक्षक बॉल खाली. इथे मात्र पहा जेलची संधी होती. संधी गमावली गेली आहे. धाव घेतली गेली नाही कल्पेशच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती. 2 धावा आपण या ठिकाणी पेनल्टीच्या देखील ऍड करत आहोत, म्हणजेच धावसंख्या 18 वरती असेल. चला नेक्स्ट मॅच रिपोर्टिंग करा. जय बजरंग गोरसे ए विपक्ष मीनाक्षी स्पोर्ट कांदळी. आपण लवकरात लवकर या ठिकाणी रिपोर्टिंग करा. हाफ इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल.
षटक क्रमांक 2 ला इथून सुरुवात होती. रोहनला गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज केलाय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर एकंदरीत 18 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. रोहन चा पहिला बॉल राईट मोर द विकेटने मारा केला जाईल फलंदाज कल्पेश जाधव करिता. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक. मोठी विकेट येईल का पाहावं लागेल, परंतु अभेचा प्रभाव आणि त्याचा साथ मिळते कल्पेश जाधवला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. कल्पेश जाधवच्या विकेट वरती फोकस करावा लागेल आवाज भिन्नार संघाला. एखादा मुख्य खेळाडू आहे ना त्याच्या विकेट वरती तुम्हाला फोकस करणं अत्यंत गरजेचं असतं. धावसंख्या 6 ने पुढे पोहोचते. एकंदरीत 24 धावा. पहिल्याच बॉल वरती षटकार लगावलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. नारे संघाचे कर्णधार आणि गोंदाडे संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय राईट मोर द विकेट न. पुन्हा एकदा स्टँड इन डिलिव्हर शॉट ऑफ द डे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. दिवसामध्ये पाहिलं तर 12 संघांना संधी दिली होती. त्यामध्ये आपण पाहिलं तर अमर स्पोर्ट्स कासले संघ अंतिम 4 मध्ये जाऊन पोहोचलाय. खूप चांगला खेळ आपण पाहिला आणि झिडके संघाचा देखील खूप चांगला खेळ राहिला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. अकुट टप्प्याचा बॉल होता त्याला मात्र पूल केलाय कल्पेश जाधवनं आणि इथे देखील तो सक्सेसफुल झालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. .38 38 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग कल्पेश जाधवची या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्रॉस द लाईनने खेळायचं शॉट फाईन लेग मध्ये थोडंसं बिस्पिल पाहायला मिळालं आणि त्यानंतर बॉल फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर निघून गेलाय 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षकाची इथे चुकी पाहायला मिळाली आणि या 4 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 2 षटकाच्या अखेरीस 42 विदाउट लॉस. चला वडपे टीमचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आयोजकांची सूचना आहे टीम वडपे त्वरित संपर्क साधायचा आहे. वडपे टीम पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 18 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 24 धावा येतात आणि सांघिक धावसंख्या नेऊन ठेवली जाते तब्बल एकंदरीत 42 अंकावरती. आवाज भिन्नार संघाला इथे रणनीती आखावी लागेल. गेम प्लॅनिंग दाखवावे लागतील.
रणनीती खूप महत्वाची आहे. मग स्पर्धा कोणतीही असू द्या किंवा खेळ कोणताही असू द्या, रणनीती खूप गरजेची असते. प्रणय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 42 धावा. टार्गेट मोठं ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. सलामीची जोडी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. आवाज भिडणार संघाला इथून डॉट बॉल घ्यावे लागतील. चांगली खेळी करावी लागेल. आणि ज्या पद्धतीने आता इथे मात्र वाटचाल सुरू आहे, प्रवास सुरू आहे बादशाही स्पोर्ट बादशाही संघाचा. जर काय अशा पद्धतीचा खेळ सुरू इथून पुढे देखील राहिला तर निश्चितपणाने 80 धावा क्रॉस करायला देखील वेळ लागणार नाहीये. पहिला बॉल प्रणयचा. यावेळेला क्रॉस दी लाईनने खेळायचं होतं, शफल झाले होते, ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता. डॉट बॉल इथे आलाय. धावसंख्या आपण पाहतोय 42 अंकावरती. पहिलाच बॉल प्रणयचा अतिशय दर्जेदार पाहायला मिळाला. लेंथ खूप चांगली होती. पिचिंग पाहिली तर गुड लेंथ वरती होती आणि त्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू बॉल विसावला गेलाय. पुढचा बॉल राऊंड द विकेटने. यावेळेला मात्र सॉफ्ट हँड स्ट्राईक रोटेट. ही रणनीती चांगली आहे फलंदाजाची, कारण कल्पेश जाधवची बॅट या मॅच मध्ये तळपले. त्याला स्ट्रायकर एंड वरती आणणं गरजेचं आहे आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सॉफ्ट हँड बॉलला खेळलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचली धावसंख्या 43 अंकावरती. थँक्यू. चला टीम मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली आणि त्याच्या विपक्षामध्ये जय बजरंग गोरसई ए अशा दोन्ही संघाच्या कॅप्टन इथे रिपोर्टिंग करायचे आहे. चला टीम मीनाक्षी कांदली आणि जय बजरंग गोरसई ए संघ आपल्या कॅप्टन इथे उपस्थित करा. यात आपल्या मॅचचा टॉस इथे केला जाईल. थँक्यू. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा उठता लेटकट करण्याचा प्रयत्न. आउट ऑफ द ऑफ स्टंप, अर्थातच वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचली ती मात्र 44 धावा धावफलकावरती. धावसंख्या 44 अंकावरती. चांगली बॅटिंग कल्पेश जाधवच्या माध्यमातून आपण पाहिली. पुन्हा एकदा लेग स्विंग करण्याचा प्रयत्न होता. कटर बॉलचा वापर. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल मात्र वारंवार फलंदाजापासून दूर अंतरावरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतायत, तिथे अपयशी ठरतायत प्रणय. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 45 धावा. टीम भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांचा जर्सी नंबर आपल्याला पाहायला मिळेल 45. पुढचा बॉल घेऊन प्रणय सज्ज झालाय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. इथून मात्र पाहिलं तर बॉलला स्विच हिट केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पार्क. 6 धावा ठोकलाय कल्पेश जाधवनं. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 51 धावा. 42 धावांवरती कल्पेश जाधव खेळतायत. शहापूर तालुक्यात या खेळाडूचा का मान सन्मान केला जातो, का मोठ्या आदराने नाव घेतलं जातं. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्यानं गाजवल्या, खूप सारा अनुभव त्याच्या पाठीमागे आहे. नाव आहे कल्पेश जाधव, गाव आहे बादशाही. 42 धावांवरती खेळतोय. अर्धशतक पूर्ण करेल का आजच्या दिवसामध्ये? आपण पाहिलं तर 2 अर्धशतक पूर्ण झाली. एक अर्धशतक नारे संघाच्या ओमकारने पूर्ण केलं. दुसरं अर्धशतक कल्पेशने पूर्ण केलं वडपे संघ. आणि इथून मात्र पुन्हा एकदा आक्रमण चढवले बॉलवरती. बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे 6 धावांचा आणि दर्जेदार षटकार. रिव्हर्स अटॅम्प्ट आणि इथून या स्पर्धेतलं अर्धशतक क्रमांक 3 ठोकलंय फलंदाज कल्पेश जाधव. बॅट तर वरती झाली पाहिजे, कारण खेळ त्या पद्धतीचा झाला. ऑट बॅटिंग. खूप खूप अभिनंदन कल्पेश जाधव.
पवनपुत्र वडपे टीमचा कल्पेश लाखात आणि ते कल्पेश जाधव त्या 3 खेळाडू लगातार 3 मॅच मध्ये 50 झळकावली आहे. 64 3 षटकांचा खेळ संपलाय. 64 धावा दफळकरते जोडले. चला कांदळी संघाचे सूरज जाधव कुठे असाल तर संपर्क साधा. कांदळी टीमचे प्रतिनिधी सूरज जाधव आपण कुठे असाल तर या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 64 धावा दफळकरते. तर विनंती असेल मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी आपला संघाचा संगणक आणि गोरसे ए संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित हजर राहा. फर्स्ट इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. जो कर्णधार प्रथमतः इथे उपस्थित असेल त्याला मात्र निश्चितपणाने त्याचा आदर केला जाईल आणि एखादा कर्णधार थोडासा उशिरा झाला तर मात्र तिथून पॅनलाइज केलं जाईल. त्याकरिता मी विनंती करतोय आपण लवकरात लवकर टॉस साठी हजर राहायचंय. चला मयूर जाधव आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या कॅप्टनच्या भूमिकेत आहात. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी ट्रॅकवरून आपण पाहतोय कपिलला राऊंड द विकेटने मारा केला जाईल. कपिलच्या माध्यमातून रिव्हर्स तिथे देखील खेळ आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट खाली आहे. बॉल एक टप्प्या क्रेस निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी पहिल्याच बॉलवरती लगावलाय चौकार. चार धाब्याने टीमची धावसंख्या 68. पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय. डे बॅकवर्ड खाली होतं. थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक नव्हते आणि त्याचाच कल्पेशने फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी देखील झाले. कपिलचा पुढचा बॉल चांगला बॉल आहे. लाईन लेंथ खूप चांगली आहे. बॅटची लिडिंग एज आहे. त्यानंतर फलंदाज बाद कल्पेश जाधव. मोठी विकेट आली या मॅच मधली. अखेरकार कल्पेशच्या खेळीचा इथे अंत झालाय. 68 या अंकावरती पहिला धक्का पहिली विकेट. जबरदस्त बॅटिंग केली. कल्पेश जाधवचा विचार केला तर एकंदरीत बॉलचा सामना केला. 14 मध्ये धावा काढल्या त्याने. 59 धावांची बहारदार केली. व्हॉट अ बॅटिंग. जबरदस्त. सर्वोत्तम आणि सर्वोच्च धावसंख्या उभी केली वैयक्तिक कल्पेश जाधवने. 59 धावा 14 बॉलचा सामना करत. मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल. दिनेश बसवंत आणखीन एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 68 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. यावेळेला स्विंग बॉलचा वापर केलाय गोलंदाजानं. टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूने वळण घेतला. बॉलने डॉट बॉल इथे आलाय. पलट मार करण्यात गेला. स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आला परंतु त्यानंतर कल्पेश जाधवची महत्वपूर्ण विकेट आणि त्यानंतर दिनेश बसवंतला काढलेला डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कपिलची राहिली आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेटने. यावेळेला ऑप्स्टमच्या बराचसा बाहेरचा बॉल आहे. अगदी पाहिलं तर पंच राहुल पाटील सर यांचा वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 69 69 धावा धावफलकावरती आहेत. उद्यापासून या स्पर्धेमध्ये आपल्याला ओम साई क्रिकेट असोसिएशनच्या सामने पाहायला मिळतील. मिस टाइम स्ट्रोक इथे आहे. अतिरिक्त उंची गाठली आहे. गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचण्या अगोदर लँड झालाय नोमॅस मध्ये. त्याच्यानंतर प्रणव पोहोचले परंतु फेकी खराब पाहायला मिळाली आणि क्षणामध्ये इथे रूपांतर केले 2 धावांमध्ये. 2 धाव्याने टीमची धावसंख्या 71. 71 धावा धावफलकावरती. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 80 धावांचा डोंगर मागील मॅच मध्ये पवनपुत्र वडपे संघाने उभा केला होता. इथे पाहिलं तर 71 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मात्र हा रेकॉर्ड मोडीत काढला जाईल का बादशाही स्पोर्ट बादशाही संघाच्या माध्यमातून. 71 71 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. उद्यापासून ओम साई क्रिकेट असोसिएशनच्या सामने आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळतील. पुढचा बॉल कपिलचा राऊंड द विकेटने इथे डिलिव्हर केला जाईल. लॉंग ऑन सीमारेषेकडे बॉलला खेळून काढलाय. इथून मात्र बॉल अडवला गेलाय. चेंडूची फेकी करतील तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 73. 73 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे या डावातला. त्यानंतर आपण टॉस कडे जाणार आहोत.
पुढील मॅचचा जबजरंग उर्से ए विपक्ष मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी. यावेळेला ऑनसाईडला टर्न केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. आता या मात्र वेळेला पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल दाखल केलाय. डाबाची झाली समाप्ती. फर्स्ट इनिंग कंप्लीट. 74 धावा धावफलकावरती 24 बॉल आणि तब्बल 75 धावांची आवश्यकता विजयाकरिता आवाज भिन्नार संघाला. चला संदीप पाटील आपण टॉस करून घ्यायचा आहे पुढील मॅचचा. चला थँक्यू सो मच. आपण नंतर टॉस करत आहोत. चला थँक्यू सो मच. आपण इथे टॉस करत आहोत. दोन्ही टीमचा कॅप्टन इथे उपस्थित राहायचा आहे. मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग गोरसई ए असे ती पुढची मॅच असेल. जगदीश पश्चे आपण या आपल्या शुभास इथे टॉस करत आहोत. चला जय बजरंग गोरसई ए टीमचा कॅप्टन आपण या. जगदीश पस्ते यांच्या शुभास नाण्याच्या दोन बाजू, एका बाजूला बबलू स्मृती आहे, एका बाजूला केव्हीबीसी कांदली असा हा नाणा आहे. त्याच्या बाजूने मीनाक्षी कांदली टीमचे कॅप्टन इथे कॉल देतील. केव्हीबीसी ट्रॉफी असा कॉल दिला होता, मात्र आलाय बबलू स्मृती. तर जगदीश पस्ते आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन इथून पुन्हा आता जायचं आहे. नाणेफेक सध्या जिंकली आहे. अर्थातच जय बजरंग गोरसई ए टीमने 4 षटकाचा सामना असे निर्णय काय घेशील? प्रथम क्षेत्ररक्षण करणार आम्ही. आज फील्ड घेणार आहात. 4 षटकांमध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एक समोर संघ देखील चांगला आहे आणि गोरसाई म्हटला तर प्रत्येकाला धडकी भरत असते. मात्र गोरसाई ए असो बी असो, मात्र दोन्ही संघांचा उल्लेख केला तर एक चांगला नावलौकिक आहे दोन्ही संघांचा. आज मीनाक्षी कांदली संघासमोर अगदी जर आपण विचार केला तर किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? आमची कधी मॅच तर झाली नाही, पण आम्ही त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आता तू कॅप्टन म्हणून असे ॲज अ की फॅक्टर म्हणून तुझा कोणता फलंदाज गोलंदाजावरती जास्त निर्भर असेल तुझा संघ? तसं तर आहे, मयूर आहे, तेजस आहे, साहिल आहे तसे 2-3 म्हणजे यंगच आहेत गोलंदाज आमचे ना. आज आमचे काही सिनियर खेळाडू पण आले नाहीत. नक्कीच एक फायटिंग मॅच पाहायला मिळेल. तर मयूर, आपण नाणेफेक सध्या गमावली, आता फायटिंग आली तुमचा वाटेल. जर नाणेफेक जिंकली असं निर्णय काय घेतला असता? गोलंदाजी घेतली असती. पण आता बॅटिंग आली आहे. बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत जाण्याचा टार्गेट सेट असेल? 50+. आणि आज अनेकदा आपण पाहिलं मोठ्या मोठ्या मैदानावरती तुझा खेळ खूप बहरलेला आपण पाहिला. आज देखील तीच इनिंग पुन्हा एकदा या मॅचमध्ये पाहायला मिळेल का? 100% देण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण संघ उपस्थित आहे? आहेत, थोडे कमी आहेत, जास्त. चला दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स टीम. जय बजरंग गोरसई ए टीम वॉन द टॉस and elected to bowl first. Over to the com box. Thank you so much. धन्यवाद संदीप पाटील सर. नुकताच आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय श्रीयुत भाई पश्चे साहेब आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय गोटावडे गावचे उद्योगपती, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व साईनाथ दादा बोहीर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आपण करूयात हार्दिक स्वागत. प्रणव आणि प्रणय ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहतोय. दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर घातक फलंदाज आहेत. पहिल्या डावामध्ये आपण कल्पेश जाधवची बॅटिंग पाहिली. पूर्वार्धामध्ये खूप चांगली बॅटिंग, त्यानं 14 बॉलचा सामना करत 59 धावांची खेळी साकारली. मात्र त्या पद्धतीचं प्रत्युत्तर प्रणव भोईर देईल का? कारण मी मगाशीच उल्लेख केला होता की लढाई खऱ्या अर्थानं बेस्ट वर्सेस बेस्ट आहेत. कारण खूप सारा क्रिकेट कल्पेश जाधवनं खेळला, तर मात्र प्रणव भोईर गेले 2 हंगामे ज्याने आपल्या गावाचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मोठं केलं आणि ग्रामीण क्रिकेट, सिटी क्रिकेट ज्यानं गाजवला असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नाव आहे प्रणव भोईर. मात्र प्रत्युत्तर कोणत्या पद्धतीने दिलं जाईल? टार्गेट जितकं मोठं राहतं त्यावेळेला टार्गेट चेस करायला देखील तितकीच मजा येते. आपण सामना पाहिला ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका. 434 धावांचा डोंगर साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया संघाने साऊथ आफ्रिका संघासमोर ठेवला होता. अनेक प्रेक्षक मायबापांना वाटलं होतं की आता ऑस्ट्रेलिया संघ हा सामना जिंकणार, परंतु दुसऱ्या डावामध्ये आपण पाहिलं तर हर्षद गिब्सने केलेल्या 175 धावा आणि मार्क बाउचरने केलेल्या 96 धावा आणि तिथून ऐतिहासिक कामगिरी रचणारा संघ अर्थात साऊथ आफ्रिका, ज्यानं ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करत क्रिकेटच्या पटलावरती एक अनोखा इतिहास आपल्या नावावरती केला.
मॅचला इथून सुरुवात होते. चला भिन्नार संघ आपला एक राखीव खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये दाखल करा. स्ट्रायकर एंड वरती आपण प्रणव भोईरला पाहतोय, तर दुसऱ्या बाजूने प्रणय आहेत, तर कल्पेश जाधव इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. प्रणवला कल्पेशने 16 धावा घेतल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, मात्र तो वचपा या दुसऱ्या डावामध्ये काढला जाईल का? कारण ज्या ज्या वेळेला बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई चालू होते त्यावेळेला प्रेक्षकांना एक आगळा वेगळा आनंद येत असतो. धावसंख्येचा 75 धावांचा टार्गेट चेस करायचा आहे. कल्पेश जाधव आज ऑलराऊंडर खेळाडू म्हणून चर्चेत राहणारा खेळाडू आहे. इशारा आलाय पंचांचा. दुसऱ्या डावाला इथून सुरुवात. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. कल्पेश जाधवच्या माध्यमातून विनंती आहे की अधिक वेळ घेऊ नका. एक डाव तुम्हाला एक इनिंग 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. दुपारचं सत्र आहे, उन्हाचा तडाखा आहे, त्याचमुळे विनंती असेल स्पीडअप करा. पहिला बॉल कल्पेश जाधवचा राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर, सटीक यॉर्कर, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. व्हाईट यॉर्करचा वापर इथे मात्र केलाय गोलंदाज कल्पेश जाधवनं. हा क्लास आहे त्याचा, हा अनुभव आहे, आणि अनुभव ज्या वेळेला तुमच्या पाठीमागे असतो ना, मग क्षेत्र कोणतेही असू द्या, विजय नक्कीच तुमचा होईल. पहिला बॉल तर डॉट आलाय. राऊंड द विकेटने पुढचा बॉल. मिस टाइम स्ट्रोक, मोठा विकेट येईल का? इथे मात्र ही महत्वाची विकेट. काय ड्रॉप झाली आहे. धावसंख्येचा खातं खोललं जाणार नाहीये. काही क्षणासाठी हृदयाचे ठोके देखील प्रेक्षकांचे थांबले होते, कारण ही विकेट होती का मॅच होती येणारा काळच सांगून जाईल. कारण ज्या पद्धतीने प्रणव बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट. कल्पेशची चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकाचा बॉल कोणत्या टप्प्यावरती हाताळला जाईल. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक आहे. कल्पेश जाधव बॉल पर्यंत पोहोचतात. इथे देखील जेल ड्रॉप झालाय. हा सलगचा दुसरा जेल ड्रॉप झालाय. प्रणव स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय, नशिबाची साथ मिळते, परंतु धावा येताना दिसत नाहीयेत. धावसंख्येचं खातं खोललं जात नाहीये. 3 बॉलचा खेळ झालाय. 75 धावांचं टार्गेट आहे. विशाल आव्हाने, मोठा आव्हाने चालू असलेला सामना आपण पाहतोय. बादशाही स्पोर्ट, बादशाही विपक्ष, आवाज भिन्नार, दोन बल्लाढ्य संघामधली ही लढत आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय आपल्या रनअपवरती कल्पेश जाधव. राऊंड द विकेटने पुढचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेला स्टँड इन डिलिव्हर. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. 6 धावा. मी मगाशीच उल्लेख केला होता, या फलंदाजाचा झेल कदाचित महागा ठरू शकेल, कारण एक चांगला फलंदाज आहे. त्याचे 2 जेल ड्रॉप, त्याचं उत्तर त्याने षटकाराने दिले. स्वतःच्या विकेटचं त्याने महत्व पटवून दिले. पुढचा बॉल कल्पेशचा. खोलवर टप्पाचा बॉल समोरच्या दिशेला खेळून काढला अलॉंग दी कार्पेटनं. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. स्ट्राईक रोटेट झाले. धावसंख्या 7 वरती. चेंडू क्रमांक 5चा खेळ पूर्ण झाला. शेवटचा अंतिम बॉल आहे. दोन्ही फलंदाज अगदीच चांगल्या शैलीचे आहेत. प्रणय देखील फलंदाजी करिता ओळखले जातात. 7 धावा धावफलकावरती आहे. चेंडू क्रमांक 5चा खेळ पूर्ण झाला. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉल वरती धावा किती येतील. ऑन साइडला टर्न केलाय. ताकद, नजाकत, कलात्मकता, गुणवत्ता पाहायला मिळाली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ओट बॅटिंग चांगल्या पद्धतीने, मात्र इथे दोन्ही फलंदाज लय मध्ये फलंदाजी करतायत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. विजयाकरिता इथून आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 62 धावांची आवश्यकता. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. 13 धावा धावफलकावरती विजय करताय. इथून मॅच मध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 62 धावांचा वन गाठायचा आहे आवाज भिन्नार संघाला. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज आणला जातोय. गोलंदाजी करण्याकरिता अनुजला आणलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. 18 मध्ये 62 अजून देखील पाहिलं तर खूप दूरवरचं अंतर कापायचं आहे. बॅटिंग करत असताना टीम आवाज भिन्नार संघाला. डोंगराच्या कुशी लपलेलं हे गाव कांदळी गोंदाडे.
आणि त्यांनी केलेली ही परिपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय केव्हीपीसी ट्रॉफी 2025 चांगलं आयोजन या ग्रामीण भागामधलं एक मानाची सन्मानाची ट्रॉफी जी स्पॉन्सरशिप केली आपल्याला आदरणीय निलेश दादा देसले मॅन फ्रॉम कुकसे बोरिवली माजी उपसरपंच लोअर फुलटॉस पॅडल स्वीप केला बॉलला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होते एक धाव आले लोअर फुलटॉस होता स्लॉग हिट केला बॉलला सिंगल आली आहे परंतु सिंगल डबलने काही एक फरक पडणार नाहीये वात्साई स्पोर्ट्स वात्साई संघाला धावसंख्या 14 या अंकावरती पहिल्या बॉलवरती सिंगल आले अनुज अगदी कमी पावलांचा रनअप घेऊन चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे पुढचा बॉल राऊंड द विकेटने प्रणय करिता या बेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक बॉल घालती चुकी पाहायला मिळाली जजमेंट चुकलाय क्षेत्ररक्षकाचा आणि त्यानंतर 2 धावा इथे अंकित केल्यात धावसंख्या 2 ने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचली आहे ती 16 या अंकावरती दोन्ही फलंदाज हार्ड हिटर फावर हिटर चर्चेत राहणारे 2 फलंदाज आहेत पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानंतर 2 धावा रिक्वायर्ड रन रेट अगदी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय पुढचा बॉल अनुजचा क्रॉस द लाईनने खेळायचा होता देह एसटी वरती बॉल आदळला अपील मध्ये उत्साह होता परंतु पंच सहमत नाहीयेत धावसंख्या आपण पाहतोय रोखली आहे 16 अंकावरती प्रत्येक बॉल मागे आपल्याला कानमंत्र देताना पाहायला मिळतोय चला पाणी पाठवा मैदानाच्या आतमध्ये दुखापतग्रस्त असतील तर 16 धावा दफळकावरती आहेत कारण उन्हाचं सत्र आहे कोणत्याही खेळाडूला दुखापत होणार नाही याची काळजी घेऊयात 16 धावा दफळकावरती आहेत चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झालाय पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अनुज सज्ज झालाय प्रणय करिता फुलटॉसला टोल केले 6 धावांमध्ये आणि खऱ्या अर्थानं बॅनर वरती कोणाच्या बॉल झळकलाय तर आदरणीय रवींद्र पष्टे साहेब यांच्या बॅनर वरती जाऊन हा बॉल आदळलाय बॉल बाउंड्रीला याच्या बाहेर षटकार जशाच तसं उत्तर दिलं जात आहे आवाज भिन्नार संघाच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं हार न मानणाऱ्यांपैकी हा संघ आहे नाव आहे आवाज भिन्नार सातत्याने ज्या ज्या मैदानामध्ये जातात आपला आवाज देत असतात आवाज फोडत असतात असा संघ आवाज भिन्नार 6 धावेने टीमची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती 4थ्या क्रमांकाचा बॉल फुलटॉस होता त्याला टोल केला 6 धावांकरिता षटकार ठोकलाय प्रणयच्या बॅटमधून 2 षटकार तर प्रणवच्या बॅटमधून 1 षटकार आतापर्यंत आलाय कोलवर टप्प्याचा बॉल अलॉंग दी कार्पेटनं लॉंग ऑन कडे बॉलला खेळून काढलाय पहिली धाव अगदी वेगात आले थांबवलंय फलंदाजाला एक सिंगल इथे आले 23 धावा धावफलकावरती शेवटच्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर निश्चितपणाने सामन्यामध्ये थोडी का होईना परंतु कलाटणी निर्माण होताना पाहायला मिळेल 23 धावा धावफलकावरती आहे शेवटचा बॉल खूप महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये अनुज आपल्या रनअपवरती सज्ज झालाय लोअर फुल टॉस होता स्लॉक स्वीप करायचं होतं बॉलला आणि तिथून मात्र पाहायचं षटक समाप्तीचा इशारा 2 षटकांचा खेळ संपलाय 23 धावा धावफलकावरती आता मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये धावा काढायच्या आहेत 52 मॅच संपली नाहीये 12 बॉल 52 धावा नेक्स्ट मॅच बिगेस्ट मॅच जय बजरंग गोरसे ए विपक्ष मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी अशी मॅच आपल्या भेटीला येईल तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज अनिकेत आणलाय 12 बॉल 52 धावांची आवश्यकता आहे स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅटर प्रणयला आता प्रत्येक बॉलवरती आक्रमकता दाखवावी लागेल प्रत्येक बॉलवरती अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल पहिला बॉल प्रहार चढवलाय क्षेत्ररक्षक आहेत फक्त सिंगल घेतली जाते 1 धावेने टीमची धावसंख्या 24 अंकावरती सिंगल डबलने काही एक फरक पडणार नाहीये
रिक्वायर्ड रन रेट अगदी मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय. आज सर्वात नशीब कोणाच्या मागे असेल तर कांदळी संघाच्या. मासे संघाच्या विरुद्ध खेळत असताना 1 बॉल आणि 8 ची लढत होती आणि तिथून कांदळी संघाने मॅच निसटता विजय आपल्या नावावरती केला. पराभवाच्या छायेमध्ये होता. यावेळेला पाहायचं आहे धावचीची संधी निर्माण झाली आहे आणि इथून प्रणव भोईर बाद अखेरकार पहिली विकेट आली 24 अंकावरती. यावेळेला आक्रमण चढवलंय. बॉल पाठवलाय बॅकवर्ड स्क्युअर लेग सीमारच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. हा तिसरा षटकार आहे या बॅटरच्या बॅटमधून आपण पाहिला तर या डावातला. धावसंख्या 30 अंकावरती. अनिकेत वरती आक्रमण चढवले 30 धावा धावफलकावरती. अजून देखील पाहिलं तर विजयाकरिता 45 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत मॅच मध्ये 9 बॉल मध्ये तब्बल 45 धावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय अनिकेत. पदतालिकेमध्ये इथून मात्र थोडीशा चुका पाहायला मिळतात. गोलंदाज क्षणाला थांबलाय. पुढचा बॉल अनिकेतचा सामना करेल प्रणय. यावेळेला मात्र पाहायचंय गुडघे टेकवले होते खेळपट्टीला. एस्टांवरून एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू बॉल विसावला गेला. डॉट बॉल आलाय. धावसंख्या मात्र आपण पाहतोय 30 अंकावरती. एक मोठं टार्गेट चेस करताना कुठेतरी पिछाडीवरती राहिला. 2 पावले मागे राहिलाय आवाज भिनार संघ. यावेळेला फुल टॉस होता परंतु पाहायचं बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रणय एकमेव मात्र खेळाडू आहे की तो संघर्ष करतोय, झुंजतोय, लढतोय, लढवय्या बनतोय आणि इथून मात्र हा षटकार ठोकतोय. हा 4था षटकार आहे त्याच्या बॅटमधून. 36 धावा धावफलकावरती. मात्र जय पराजय हा खेळात होत असतो परंतु ज्या वेळेला तुम्ही एखाद्या युद्धामध्ये उतरता जय पराजय हा पुढचा प्रश्न आहे, पुढची बाब आहे, परंतु तुम्ही लढणं खूप गरजेचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणं गरजेचं आहे. 36 धावा. चला बॉल द्या. जुना बॉलचा वापर असेल इथून. 36 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज आपल्या रनअप वरती. षटकातला पुढचा बॉल घेऊन जाईल प्रणय करिता. राईट मोहर द विकेटने. यावेळेला मिस्टाईक स्ट्रोक हवेमध्ये बॉल कल्पेश जाधव बॉल खाली. विकेट. प्रणय अखेरकार बाद झालाय. ज्याच्या बॅट मधून 4 षटकार आले होते तो मात्र आता डकआउटला येईल. हा दुसरा धक्का आवाज भिन्नार संघाला. धावसंख्येचा फलक आपण पाहिलं तर 39 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ देखील इथे समाप्त झालाय. शेवटच्या 6 बॉल आणि 39 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा दाखल झालाय. महाराष्ट्रातली सर्वात मानाची सन्मानाची स्पर्धा देखील सुरू आहे. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक. अनेक नामवंत संघ, अनेक नामवंत खेळाडू त्या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहतोय. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक चांगलं आता मात्र व्यासपीठ निर्माण झालं. ISPL सारखी मोठी स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये लाखोंची बक्षीस आपण पाहतो. अनेक खेळाडूंवरती लाखो रुपयांची बोली लावून खरेदी केलं जात आहे. यावेळेला मात्र बिग हिट केला बॉलला. अतिरिक्त उंची गाठली आहे बॉलनं आणि लांबी देखील गाठली आहे आणि त्याच्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावांसाठी षटकार. आवाज भिन्नार संघ. निश्चितपणाने मी कौतुक करेन या संघाचं. टार्गेट मोठा होता परंतु कुठेही एक पाऊल मागे आला नाही. प्रत्येक बॉलवरती त्यांच्याकडून संघर्ष पाहायला मिळाला. परंतु प्रणय कडून जी अपेक्षा प्रणव कडून केली जात होती ती अपेक्षा आज खऱ्या अर्थाने भंग पावली. पुढचा बॉल. आज सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट बॉल आलाय. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅट्समन रोहित भोईरला.
शेवटचे 4 बॉल या मॅच मध्ये शिल्लक आहेत. औपचारिकता शिल्लक आहे. 33 धावांची गरज. कल्पेश जाधवने केलेली बॅटिंग लाजवाब राहिली या मॅच मध्ये. आडव्या बॅटने इथं मात्र बॉलला वळवल्या ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने बॉलला कॅरी करतायत. एक सिंगल आली आहे. या सिंगलने टीमची धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत धावफलकावरती 43. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंड वरती मुन्ना जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. या मॅच वरती पकड निर्माण केली. विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन ठेपलाय बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघ. प्रवेश करणं बाकी आहे. या वेळेला मध्ये देखील आक्रमण चढवलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. लढवय्या कसा असावा तर भिन्नार संघासारखा निश्चितपणाने आक्रमण जरूर करतायत. संघर्ष करतायत. एकंदरीत धावसंख्या आपण पाहतोय 49. धावसंख्या धावफलकावरती उभी केली आहे. शेवटचा अंतिम बॉल आणि इथून मात्र पाहू शकाल विजयश्री झालाय. अर्थातच बादशाही स्पोर्ट बादशाही. अभिनंदन अँड हार्ड लक आवाज भिनार. हार्ड लक प्रणव भोईर. हार्ड लक रोहित भोईर अँड ऑल टीम. आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि खऱ्या अर्थानं अगदी वेळेत आलात. कमी खेळाडू होते आणि निश्चितपणाने आपण लॉर्ड्स मध्ये नसताना देखील आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतोय भिन्नार संघ. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट कल्पेश जाधव. 14 बॉल आणि धावा काढल्या त्या 59.